ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग एका मोठ्या थराराची सुरुवात करणारा ठरला आहे. सायली आणि अर्जुन रविराज काकांकडे महिपतच्या विरोधात तयार केलेल्या प्लॅनबद्दल चर्चा करण्यासाठी येतात. महिपतला कोंडीत पकडण्यासाठी त्याला अपघाताच्या ठिकाणी परत आणणे आवश्यक आहे हे ते सांगतात. मात्र अर्जुन जेव्हा सांगतो की महिपत समोर प्रतिमा आत्ता दिसायला हव्यात, तेव्हा रविराज काका घाबरून जातात. प्रतिमा आत्यांना महिपत समोर नेण्याला त्यांचा तीव्र विरोध असतो. सायली समजावते की महिपतच्या बुद्धीचा तोल घालवायचा असेल आणि त्याच्या तोंडून गुन्ह्याची कबुली मिळवायची असेल तर 22-23 वर्षांपूर्वीच्या घटनेशी संबंधित असलेल्या प्रतिमा आत्या तिथे असणे गरजेचे आहे. रविराज काका चिडून सांगतात की महिपत पॅनिक झाला तर तो प्रतिमावर हल्ला करू शकतो. अर्जुन आणि चैतन्य त्यांना खात्री देतात की इन्स्पेक्टर सावंत यांच्या टीमसह ते सगळे तिथे असतील आणि प्रतिमा आत्या पूर्णपणे सुरक्षित राहतील. रविराज काकांचा विरोध सुरू असतानाच प्रतिमा आत्या तिथे चहा घेऊन येतात आणि मी तुमचं बोलणं ऐकलं आहे असं सांगतात. प्रतिमा आत्या अर्जुन आणि सायलीच्या निर्णयाला पाठिंबा देतात आणि मी महिपत शिखरेसमोर जायला तयार आहे असं धाडसी विधान करतात. प्रतिमा आत्यांची स्मृती गेलेली आहे तरीही त्या महिपतसारख्या धोकादायक व्यक्तीसमोर जायला तयार होतात हे पाहून रविराज काका अधिक घाबरतात. ते प्रतिमा आत्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात. प्रतिमा आत्या त्यांना म्हणतात की मला अपघातापर्यंतचं सगळं आठवतं, फक्त ती एक रात्र आठवत नाहीये. ती आठवली तर माझी स्मृती नक्कीच परत येईल. त्या रविराज काकांना सांगतात की माझ्याकडे 2च पर्याय आहेत, एक तर घाबरून माघार घ्यायची किंवा धाडस गोळा करून माझ्या भूतकाळाला सामोरं जायचं, आणि त्यांना दुसरा पर्याय निवडायचा आहे. रविराज काकांना प्रतिमा आत्यांना गमवायचं नसतं, पण त्यांचं मन मोडू नये म्हणून ते सांगतात की मला कळतंय तू माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेते आहेस. अखेरीस त्यांच्या हिमतीचं कौतुक करत रविराज काका नाईलाजाने त्यांना परवानगी देतात. पण ते प्रतिमा आत्यांकडून वचन घेतात की तिथे कोणताही धोका जाणवल्यास त्यांनी लगेच मागे फिरायचं आणि कोणतंही धाडस करायचं नाही. या दरम्यान सायली आणि अर्जुन प्लॅनिंग करत असताना सुमन ते ऐकते. महिपतचं नाव ऐकूनच ती सावध होते. अर्जुन आणि सायली महिपत विरोधात काहीतरी करतायत, यांना घरातून बाहेर काढायला हवं असा विचार करून ती एक शक्कल लढवते. ती नागराजकडे जाऊन त्याला ठाण्याला आपल्या आत्याकडे औषध घेऊन जायला सांगते. नागराज नेहमीप्रमाणे नकार देतो, पण रविराज काका येऊन नागराजला ओरडतात आणि सुमनचं काम करण्याची आज्ञा देतात. नाईलाजाने नागराज तयार होतो आणि ठाण्याला जातो, ज्यामुळे सुमनचा पहिला प्लॅन यशस्वी होतो. दुसरीकडे अर्जुन आवाजात बदल करणाऱ्या ॲप्लिकेशनचा वापर करून महिपतला फोन करतो. अर्जुन त्याला 22 वर्षांपूर्वीच्या अपघाताची आठवण करून देतो आणि आपल्याकडे त्याचे सगळे पुरावे असल्याचे सांगतो. महिपत पॅनिक होतो आणि किंमत बोल असं म्हणून पुरावे देण्यासाठी रोकड देण्याची ऑफर देतो. महिपत गुन्ह्याची कबुली देत असल्याचे रविराज काकांच्या लक्षात येते. अर्जुन त्याला लोकेशन आणि कधी भेटायचं ते लवकरच सांगतो. चैतन्य लगेच लोकेशनवर जाऊन कॅमेरे लावण्याची तयारी करतो. याचवेळी प्रतिमा आत्या अनिझी झाल्याचं पाहून सायली त्यांच्या मागे जाते. दुसरीकडे कल्पनाताई अस्मितासाठी सचिनला फोन करतात. सचिन कॉफी करतच फोनवर बोलतो, पण कामाचं कारण सांगून अस्मिताशी न बोलताच फोन ठेवतो. कल्पनाताईंना त्याचा फोन टाळण्याचा अंदाज येतो. अस्मिता आईला म्हणते की मम्मा तू सतत सायली अर्जुनचा विचार करत असतेस, त्यांच्यात काहीतरी वेगळं चाललंय असं मला वाटतंय. ती दोघांच्या सततच्या घाईबद्दल शंका व्यक्त करते. कल्पनाताई अर्जुनला फोन करतात, पण तो लागत नाही, ज्यामुळे त्या चिंतेत पडतात. सायली प्रतिमा आत्यांना घेऊन अंगणात येते आणि त्यांच्या मनाची आणि शरीराची तयारी सुरू करते. ती त्यांना समजावते की महिपत समोरून आला तर घाबरून न जाता प्रतिहल्ला करायचा आहे. गळा दाबल्यास सायली गळा दाबून दाखवते, तेव्हा प्रतिमा आत्या कोपऱ्याने मारून त्याचा हात झटकण्याचा प्रात्यक्षिक करतात. काठीचा हल्ला सायली काठी घेऊन वार करून दाखवते. प्रतिमा आत्या मागे सरकून किंवा खाली झुकून हल्ला परतवतात. बंदुकीचा हल्ला सायली रिव्हॉल्वर सांकेतिक दाखवते. प्रतिमा आत्या महिपतच्या मागे कोणीतरी असल्याचा भास निर्माण करून त्याच्या हातावर मारून पळून जातात. मागून गळा दाबल्यास प्रतिमा आत्या कोपऱ्याचा जोरात त्याच्या पोटात मारण्याचं प्रात्यक्षिक करतात. सायली त्यांना धीर देते आणि सांगते की आम्ही सगळेजण तिथे असणार आहोत, त्यामुळे घाबरायचं नाही, फक्त तयारी पूर्ण हवी. ती कॅमेरे लावलेल्या ठिकाणांविषयी माहिती देते आणि तुरळक झाडी असलेल्या ठिकाणीच महिपतला भेटायला सांगते. प्रियाला अर्जुन आणि सायली घरी नसल्याने संशय येतो. ती नागराजकडे फोन करते, पण तो ठाण्याला असल्याने उचलत नाही. प्रिया लगेच रविराज काकांकडे जाण्याची तयारी करते. तेवढ्यात अश्विन येतो. प्रिया आईबाबांची आठवण येत असल्याचं खोटं कारण सांगून माहेरी जाण्याची परवानगी मागते. अश्विन तिला त्यांच्या वाढदिवसाचा अपमानाची आठवण करून देतो आणि तुझा परत अपमान झालेला मला चालणार नाही असं म्हणून तिला माहेरी जाण्यापासून थांबवतो. तो फ्रेश होऊन बाहेर जाण्याचा प्लॅन सांगून तिला बेडरूममध्ये घेऊन जातो.
अशा प्रकारे आजच्या भागात थरारासाठी मोठी पायाभरणी झाली आहे. एका बाजूला महिपत जारात अडकला आहे, तर दुसरीकडे प्रतिमा आत्या मोठ्या तयारीने त्याच्यासमोर जाण्यास सज्ज झाल्या आहेत. पुढील भागात महिपत प्रतिमा आत्यांवर रिव्हॉल्व्हरने हल्ला करताना दिसणार आहे. आता महिपत प्रकडला जाईल की नाही हे पाहण्यासाठी सज्ज व्हा.